नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत जलसमृद्ध नाशिक अभियानाचा शुभारंभ। नाशिकच्या जलसमृद्धीला विविध संस्थांची साथ। 15 जून 2024 पर्यंत सुरू राहणार अभियान। धरणातून काढलेला गाळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध होणार। नाशिक भविष्यातील पाणी टंचाईची दाहकता दूर करण्यासाठी जलसमृद्ध नाशिक अभियानात सर्व स्तरावरून प्रतिसाद लाभत आहे। थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे प्रत्येक नाशिककरांचे श्रम आणि स्वयंस्फूर्त योगदान या अभियानासाठी अति महत्त्वाचे ठरणार आहे। त्यातूनच हे अभियान यशस्वी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज व्यक्त केला। गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 चा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। गंगापूर धरण येथील गंगावणे गावापासून जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 चा शुभारंभ त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडला। यावेळी सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जतीन रहमान, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह संबंधित अधिकारी व सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी, गंगावरे, सावरगाव व बेळगाव ढगा या गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जलसमृद्ध नाशिक अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे योगदान द्यावे असं आवाहन करून जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, मागील काळात सन 2018-2019 मध्ये यवतमाळ व बुलढाणा येथे प्रशासन व लोकसहभागातून अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत। त्याच धर्तीवर नाशिकमध्ये हे अभियान राबवताना आज सेवाभावी व इतर संस्था, नागरिक यांची सरळ हाताने झालेली मदत पाहता या अभियानाची व्याप्ती येणाऱ्या काळात निश्चितच गती घेणार असल्याचं ते म्हणाले। जिल्हाधिकारी जलज शर्मा पुढे म्हणाले, जलसमृद्ध अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करावयाचा आहे। आजपासून 15 जून ते 2024 पर्यंत अभियान राबवण्यात येणार आहे। जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 साठी भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे विशेष पाठबळ लाभले। यावेळी जलसमृद्ध अभियानासाठी सदर हाताने मदत केलेल्या संस्था प्रमुख व व्यक्ती यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन नंदकुमार साखला यांनी केले, तर आभार रमेश वैश्य यांनी मानले। महाराष्ट्र नंदन न्यूज नाशिक सुनील सूर्यवंशी।